जय श्रीराम मित्रांनो. दिवसाची सुरुवात कशी होते आणि कसा दिवस जाते यातल्या काही क्षण आज आपण कॅप्चर केले. सकाळी उठलं, फ्रेश झालो, रेडी झालो आणि घरून निघालो. दिवस होता 1 जानेवारी. जागोजागी हॅपी न्यू इयरचे चालू होतं तिथं. तर चांगली गोष्ट आहे. तर समोर आलो. मग आपण समोर आलो. पहिलं दर्शन होते गणपती बाप्पाचं. मंदिरात गेलो, दर्शन घेतले आणि दिवसाची सुरुवात चांगली हो आणि सगळ्याचे दिवस चांगले जाऊ या आशेने निघालो आपण तिथून समोर जाता रस्त्यानं जाता येताना जे कोणी भेटायचे ओळखीचे अनोळखी आणि आपले जे काही ओळखी पाळखीचे लोक नमस्कार चमत्कार तर घ्यास लागते, त्याशिवाय काही जमत नाही. तर आपलं जवळ दुकानाच्या जवळ पोहोचलो. 10 मिनिटात आपण दुकानाजवळ पोहोचून जातो. एक पार्सल येऊन तयार होतं. रोज दिवसभरात 1-2 येणं चालूच राहते. तर ते रेडी केलं. अगोदर झाडून टाकलं, पाणी मारलं. जे कुणाला असं वाटतं की दुकानात जाऊन फक्त बसणं आहे, तर बसणं नाही राहत, खूप काही काम राहते. तर तेच काम तुम्हाला दाखवत आहे थोडं. आतमध्ये पूर्ण डमी ठेवून होते. ते डमी आतमधून बाहेर काढा. लाईट लावायच्या अगोदर आपण ते पहिलं काम करून घेतो. डमी बाहेर काढले, डमी रेडी झाले, त्याच्यानंतर लाईट लावले. दुकानासाठी काहीतरी नवीन करायचं म्हणून ऑफर चालू करून दिला आपण, कॅशबॅक ऑफर. त्यानंतर देवाच्या पाया लागलो. देवा म्हटलं सगळं सुखातू जाऊ दे आजचा दिवस. थोडा पेपर वाचून घेतला. त्याच्यानंतर ब्लोअर मशीन काढली. झाडझूड करायचं काम कमी केलं आपण ब्लोअर मशीनच्यानं. आणि ब्लोअर मशीन घेऊन पूर्ण दुकान साफ करून घेतलं. डस्ट पण निघून जाते आणि खालचा जो काही धूळ राहते तोही निघून जाते. बाहेर डमीवर पण मारून होऊन जाते. झटकनी मारायचं काम नाही ठेवलं. थोडं ॲडव्हान्स झालं. इंजिनियर आहे तर तेवढं तर काही ना काही आपल्याला नवीन तिकडं लावाच लागते. त्यानंतर आपला पुछा घेतला. पुछा ओला केला. ते रोज घ्यास लागते. मी नाही घेतलं तर दुकानात ते पोरं घेते. पण ते याच्या अगोदर आज आपण पोहोचलो. आज आपण स्वतःच केलं. पुछा मारला. त्याच्यानंतर कॉन्टर पुसून घेतले. कॉन्टर पुसणं पण महत्त्वाचं राहते, नाहीतर त्या कॉन्टरवर डस्ट लागून राहते. त्याच्यानंतर ऑफरच्या जवळपास आलो आपण. ऑफरकडं पाहत जाऊ परवडन का नाही. पण कस्टमर खुश तर आपण खुश हा विचार करून निघालो. सगळं ओके झालं. पोछा मारलं. कॉन्टर पुसले अगोदर. त्याच्यानंतर पोछा मारून घेतला. पोछा मारायचं म्हटलं तर कंबर दुखून जाते, पण करावंच लागते काम. तो काही विचार नाही करायला लागत. पहिले हातानं पुसत होता. आता तो त्याला काय म्हणते तो घेतला आपण दंडा आणि त्यानं पोछा मारतो. सगळं ओके झालं. त्याच्यानंतर कस्टमर चालले आपले. 1-2 कस्टमर चालले. बाहेरून आपलं एकदा शॉप पाहून घेतलं. एकदम रेडी झालं. आता दिवसभर काही टेन्शन नाही. जसं लहान मुलांची काळजी घ्यायला लागते तशी शॉपची दिवसभर रात्रभर काळजी घेत राहते. तेच विचार चालू राहते काय करायचं काय नाही. तर सगळं ओके. पाण्याची कॅन बाहेर आणून ठेवायची. ते थंड पाणी कस्टमरच्या सेवेसाठी पाहायला लागलं ना आपण आपल्या दिवसाची सुरुवात सुरू करून दिली. त्यात 1-2 कस्टमर होऊन गेले. पार्सल येऊन होतं. पार्सल ओपन करायचं होतं. ते रोज काम चालूच राहते, करावंच लागते. कोणाला असं वाटते की बस जाणं आणं बसणं आणि पैसा मोजणं एवढी साधी गोष्ट नाही, जेवढं तुम्हाला दिसायला साधं दिसते. बघू शकता आलं तेव्हा शॉप आपलं नॉर्मल दिसत होतं. आता स्पेशल बनलं शॉप पूर्ण एकदम ओके. आपलं इकडं कॅशबॅक ऑफर एकदम रेडी तयार आहे तुमच्यासाठी. त्याच्यानंतर पार्सल ओपन केलं. पार्सल ओपन करून घेतलं. आपलं क्वांटिटी चेक केली. पॅटर्न बघून घेतले. कधी कधी होऊन जाते की आपण जो माल आणत नाही तो पण पाठवून देते, तर तो मोठा चेक करत जावं लागते. पार्सल ओपन झालं आपलं. पार्सल पाहून घेतलं. आपलं स्पेशल व्हाईट आर्टिकल आणलं, कारण की व्हाईटची डिमांड खूप जास्त राहते. बघू शकता जवळजवळ 590 पीस येऊन गेले. त्याच्यानंतर हॅपी कस्टमरचे आपले ते व्हिडिओ चालू करून टाकले आपण. सगळ्याच कस्टमरचे व्हिडिओ घेणं शक्य नाही राहत, पण काही कस्टमरचे घेतो आपण. कोणाला रिक्वेस्ट करतो तर कोणी सहज म्हणतात आता व्हिडिओ घे, तर त्यामुळे जमून जाते. पण प्रत्येक कस्टमरचे व्हिडिओ घ्यायसाठी आपल्याजवळ कोणता एडिटर नाही किंवा कोणी आपण एखादी स्पेशल मुलगा नाही ठेवला की तो हे सगळं करत. पण तरी पण आपण आपल्याकडून प्रयत्न करतो का जेवढं होईल तेवढं करू शकतो. भाऊ हॅपी व्हावं, कस्टमर हॅपी व्हावं यासाठी आपण प्रयत्न जेवढं होईल तेवढं. रेटचं टेन्शन नाही राहत. रेटमध्ये पण आपण एकदम रिजनेबल ठेवतो. क्वालिटी पण बेटर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि वरून आता एक नवीन ऑफर चालू करून दिला आपण, कॅशबॅक ऑफर. सगळ्याला कॅशबॅक भेटावं यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. तर कोणाला जे काही लागेल आपण त्याच्यामध्ये 4 ऑप्शन ठेवले आहे. 10 रुपीज, 20 रुपीज, 50 रुपीज आणि 100 रुपीज. तर ज्याच्या नशिबात जे असेल ते भेटून जाते. आपण तेव्हाच्या तेव्हा तो कॅशबॅक देऊन मोकळा होऊन जातो. तो काही आपण कुपन घ्या, नेक्स्ट टाईम या, मग विड्रॉल करा, ते काही भानगड ठेवली नाही. ते आपण क्लिअर करून टाकलं तेव्हाच्या तेव्हा. त्याच्यानंतर शॉपचा विचार केला तर शॉप आपला एकदम रेडी होऊन राहते. कधी पण या. सकाळी 8 वाजतापासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपण इथंच राहतो. कोणाला असं वाटते की शॉप चांगलं आहे, कोणाला वाटते ड्युटी चांगली आहे, पण मी म्हणतो जिथं आहे तिथं राहा, जे आहे ते करा. जसं तुम्ही लहान मुलांची काळजी घेता तसे बघा. एक सांगून 2-2 वेळा साफसफाई करावं लागते, पाणी मारावं लागते, सगळं ओके करावं लागते. असं नसते का एक वेळा केलं म्हणजे झालं, सगळं आलं त्याच्यामध्ये.
तर हे अजून एक दुसरे कस्टमर आहे, त्यांचा पण एक हॅपी कस्टमरचा व्हिडिओ बनवून टाकला आपण छोटासा, ते पण खुश होऊन गेले. सगळ्या लोकांचं काही ना काही करतच राहावं लागते, खूप प्रयत्न चालू राहते. ही लहानशी गोष्ट मोठी करण्यासाठी एवढं साधी गोष्ट नसते, पण प्रयत्न केला तर सगळंच होऊन जाईल. आणि आपल्या माणसाला जर सपोर्ट जर दिला तर आपण लवकर समोर जाऊ शकतो. पण आपल्या माणसाला सोडून बाहेरच्या माणसांना सपोर्ट देते तर थोडंसं मनामध्ये खंत वाटते की आपलं काय चुकते. पण असो, तो त्यांचा प्रश्न आहे, आपण कोणाला म्हणू नाही शकत की तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या. त्यांना जर समजा गावातल्या माणसाला मोठं न करताना जर बाहेरच्या माणसाला जर मोठं करण्याचा आनंद भेटत असेल तर तुम्ही तुमच्या आनंदात खुश राहा. लास्ट मग एक आपलं आकाश भाऊ आले होते, दादा बाहेर चालले शेगावले बॅग पाहिजे म्हणे. म्हटलं ओके.